नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझे टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सिल्क ब्लाउज म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि टेन्शन येतं का कसा शिवायचा. तर खूप सुंदर आणि छान ट्रेंडिंगचा हा ब्लाउज आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छोटीशी गुड्डी बाही आज आपण बघणार आहोत या ब्लाउज सोबत, त्यामुळे खूप ब्लाउज सुंदर बनणार आहे. साईज आहे 36, हाईट आहे 13.5, 1 इंच म्हणून 14.5 आणि पुढील घेतली आहे 15.5. घडी या ठिकाणी घ्यायची आहे 11.5ची. 36 म्हटलं की घडी 11.5. तर हाईट बघा इथे 14 पण येऊ शकते काही इंची, म्हणजे 15 आणि 16. तर हा ब्लाऊज हाईटला थोडंसं कमी असल्यामुळे आपण ही साईज कमी घेतली. शोल्डर 2.5 आणि 5.25 इंचाचं. त्यानंतर मुंडा या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला 6 इंचाचा. त्यानंतर बघा पुढे काय करायचे, 2 इंचावरती इथे 2 इंचावर खुणा केल्या. चौकोनपासून अर्ध्याचे पुढे पाऊण, मुंड्याचे आकार दोन्ही पण या ठिकाणी देऊन घ्यायचे. त्यानंतर पुढील गळा आपण घेत आहोत या ठिकाणी 7 इंचाचा. परफेक्ट माप आहे. मध्यवर्ती 4.5, खाली 4, पुढे 1.5, वरतीही 1.5 प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आखून घ्यायचा आहे. तर प्रिन्स कट पण खूप सुंदर बसतो हा. तर बघा गळावरुंदी 2.5, मागचा गळा आहे 10.5 इंचाचा आणि या ठिकाणी आपल्याला करायचा आहे चौकोन. तर 3 इंचावर खूण करून मी मटका गळा या ठिकाणी देणार आहे. सिल्क साडीवर मटका गळा खूप सुंदर दिसतो आणि त्याच्यावर गुड्डी बाही तर खूपच भारी. तर आता बघा मुंड्याचा आकार पहिला कट केला, त्यानंतर गळाही कट करायचा आहे, शोल्डरही या ठिकाणी कट करायचं आहे. त्यानंतर मुंड्याचा दुसरा आकार लगेच कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक पार्ट या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. मागचा पुढचा भाग आपला कटिंग झालाय. आता आपल्याला बाही बघायची. 36 म्हटले की 9 आणि त्याच्या पुढे आपल्याला जेवढं चून घ्यायचे तेवढा कपडा एक्स्ट्रा घ्यावा लागतो. तर या ठिकाणी आता आपण काय केले, 4 इंच होती ते 1 इंच म्हणून 5, त्यातून 3 इंच कमी केले 2 आणि तिरकी लाईन देऊन घेतली. इथे आपण 2 वर खूण करून पाऊण इंचाचा आकार फुगीर देऊन घेतलाय. बाहीचा आकार या ठिकाणी आपण आता ही छोट्या बाहीसाठी आहे, म्हणजे प्लेन बाहीसाठी कट करून घेतलाय. दोन्ही पण बाही मी तुम्हाला दाखवणार आहे. ही कमी बाही प्लेन जर ज्यांना हवी असेल त्यांनी अशी कट करायची. त्यानंतर आता फुगाबाई म्हटलं की काय करायचंय, 36च्या पुढे 5 ते 6 इंच तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचे. 5 ते 6 इंच एक्स्ट्रा घेऊन तो कपडा तुम्हाला कट करायचे. तर कसा करायचा तेही तुम्हाला आता बघायला मिळेल. तर ही बाही आहे त्याच्या पुढे आपण जास्त घेतले. तर बघा आता काय केले, बाही कशी होती, छोटी होती आणि फुगाबाही पण आहे, त्यामुळे काय केलं 1 इंच बाहीमध्ये मिळवलंय. आणि जो कपडा होता बघा कोणता, जो आपला एक्स्ट्रा कपडा होता कोणता, बाहीचा कट केलं, त्याच्या पुढे आपण 4 इंच जास्त घेतलं. अशा पद्धतीने आपण बाही कट केली. तर आता या ठिकाणी आपल्याला उलट पालट करायचे. खाली कपडा आहे सुईचा, त्यावरती अस्तरचा कपडा आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करायची. त्यानंतर या ठिकाणी आपण देणार आहोत तिरकी कातर. पुन्हा थोडासा कपडा या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे. समोर अस्तर घेऊन त्यावरती आपण या ठिकाणी देणार आहोत दाबटीप. आता पूर्णपणे अस्तर आतमध्ये घ्यायचे, प्लेन करायचे आणि त्यावरती शिलाई द्यायची. तर गळा बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपला तयार झालाय. पूर्ण प्लेन करून त्यावरती या ठिकाणी आपण शिलाई द्यायची, म्हणजे कपडा व्यवस्थित केल्यामुळे काय होतं, कुठेही घडी येत नाही, चून येत नाही आणि गोळा होत नाही. त्यानंतर साईडलाही आपण लगेच शिलाई देऊन घेणार आहोत. सिल्क कपडा असतो पण काय करायचं, हळूहळू व्यवस्थित शिलाई घ्यायची, कपडा प्लेन करत चालायचे आणि मग त्यावरती आपण शिलाई, म्हणजे काय होतं कपडा गोळा होत नाही आणि कितीही सिल्क कपडा असू द्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर बसते. थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे. कमरेचे टक्स साधारणतः 3-3 इंचाचे, गळ्यापासून 3 बोटाचं अंतर 3-3 इंचाचे टक्स या ठिकाणी आपण घ्यायचे. त्यानंतर कमरपट्टी 1.5 इंचाची लावून झाली. आता दोन्ही बाजूला आपण शिलाई करून घेतले. दोन्ही पार्टला पुढील बाजूला प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे.
प्रत्येक पार्टला आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची. जोडताना कसा जोडायचा तेही तुम्हाला आज बघायला मिळेल. खूप सुंदर बसतो आणि कप्ससारखा बसतो, फुगतो आकार प्रिन्स कटचा, बिलकुल चेपत नाही किंवा चपटा होत नाही. उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची, शिलाई करून घ्यायची. खाली पण आपण या ठिकाणी शिलाई करून घेतली. आता डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची. खाली 1.5 इंचाची शिलाई, मधोमध अर्धा इंचाची शिलाई आणि वरती 1.5 इंचाची शिलाई. तर ही पद्धत आपल्याला दोन्ही बाजूला वापरायची आहे. आकार बघू शकता किती छान असा फुगला इथे. आता इथे 1.5 इंचाचा आकार खोल करून घ्यायचा आहे. खालचाही आकार थोडा एकसारखा करून घेतला. इथे क्रॉसमध्ये पट्टी आपल्याला लागणार आहे, तर इथे मी पट्टी घेत आहे साधारणतः 3 इंचाची घ्या, म्हणजे डबलची किती होईल ती 1.5 इंचाची होईल. आता जोडताना कशी जोडायची, तर खाली जो प्रिन्स कटचा आकार आहे तिथे चून घ्यायची आपल्याला. इथे अर्धा इंचाची सरळमध्ये शिलाई, त्यानंतर तिरकी कातर, समोर पट्टी घेऊन त्यावरती आपण देणार आहोत एक दाब टीप आणि आतून घेतल्यानंतर क्रॉसमध्ये ही शिलाई आपल्याला करायची आहे. अशा पद्धतीने पुढील भाग दोन्ही या ठिकाणी आपल्याला करायचे आहे. आपल्याला अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही जी पुढील बाजू आहे ती तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी कपडा कोणताही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ही पद्धत जर वापरली तर तुमचा प्रिन्स कट खूप सुंदर फुगेल, कुठेही चपटा चुपटा होणार नाही किंवा चेपणार नाही. पुढील बाजू आता चेक करूया. गळ्याच्या मागे पुढे असेल तर एकसारखा करून घ्यायचं आहे. आता बघा, अस्तरचाच कपडा या ठिकाणी मी घेतलेला आहे, डबलचा, साधारणतः 2 इंचाचा. आतली बाजू घेतली, उजवी बाजू म्हणजे आतली बाजू पकडायची, दुमडून घेतलंय. त्यानंतर शिलाई, परत त्या शिलेवरची पट्टी आपण ठेवणार आहोत आणि व्हीच्या आकार या ठिकाणी साधारणतः 6 ते 7 द्यायची, कमी कमी अंतरावरती द्या. अशा पद्धतीने आपली ही व्हीची जी पट्टी आहे ती तयार झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूची म्हणजे काचपट्टी, म्हणजे डावी बाजू, हिला साधारणतः सिंगलच पट्टी घेतलेली आहे 1.5 इंचाची. खाली दुमडलं, शिलाई, तिरकी कातर, समोर परत पट्टी घेऊन त्यावरती दाब टीप, पुन्हा थोडंसं दुमडायचं आणि या ठिकाणी 1.5 इंचाच्या अंतरावरती शिलाई देऊन घ्यायची. गळा चेक करून घेतलाय, बरोबर आहे. क्रॉसमध्ये पट्टी आपण या ठिकाणी घेणार आहोत. क्रॉसमध्ये पट्टी घेतल्यानंतर तिथे आपल्याला द्यायची आहे शिलाई. आता बघा, गळ्याचा आकार काहींचा काय होतो, असा साईडला होतो, चुकला जातो. तर त्यासाठी आपल्याला ही जी पट्टी आहे ना ती खूप सैलमध्ये लावायची, ओढायची नाही, एकदम अशी सैलमध्ये लावायची. पुन्हा कट करून दुमडून घेतलं, तिरकी कातर, थोडासा कपडा कट करायचा आहे. आता पूर्णपणे आतल्या बाजूला हा कपडा घेऊन आपण त्यावरती गोल राऊंडमध्ये ही शिलाई देणार आहोत. तर बघू शकता दोन्ही बाजूचे गळे आपले झालेले आहे. मागील बाजू घेतली, शोल्डर जोडायचा आहे, त्यावरती उलटा कपडा ठेवून घ्यायचा. हा पुढच्या बाजूचा उलटा भाग ठेवायचा आहे. मागचा सुईचा आहे साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई. मुंड्याचा आकार पण चेक करून घेऊया, बरोबर आहे की नाही. दुसरी बाजू लगेच तशीच आपल्याला ठिकाणी शिलाई करून घ्यायची. पुन्हा मुंड्याचा आकार चेक करायचा, दुसऱ्या बाजूचा पण बरोबर असेल तर काही हरकत नाही, नसेल तर नॉर्मल थोडासा प्रिन्स कट जोडल्याच्या पुढे कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला दोन्ही बाजूचा पार्ट जोडून झालाय. आता बाही कटिंग करायची. तर अस्तर कट झालं, आता आपण कपड्यावरती कट करूया. तर बघा, आता काय केलीस, खूप सोपी पद्धत असते. बाही आहे तशीच कट करायची, फक्त पुढे आपल्याला 4 ते 5 इंच जास्त घ्यायचे. आता इथे आपण शिलाई करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेतली आणि जो कपडा आपण शिलाई केलेला तो आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे. तर एकमेकाला आपल्याला कपडा आणि अस्तर जोडून घेतल्यानंतर आता हा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर चेक करूया, बरोबर आहे की नाही. बरोबर आहे, फक्त लांबीला वाढवले, बाकी काही नाही, आहे तीच पद्धत आहे. आता इथे आपण सुरुवात करूया. फुगीर भाग म्हटलं की मागील पकडायचा. इथे आपल्याला चून चालू करायची. आता तर दोन्ही शोल्डरपासून दोन्ही बाजूला 2-2 इंचाचं अंतर आपण ठेवून ही चून चालू करणार आहोत.
चून घेत असताना एकसारखीच चून आली पाहिजे, अंतरही एकसारखंच आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण ह्या चून सगळ्या घेणार आहोत. एकसारखीच चून व्यवस्थित. त्यानंतर डबलची शिलाई लगेच देऊन घ्यायची. आता खालच्या बाजूला बघा, आता वरच्या बाजूला चून झाली, आता लगेच खालच्या बाजूला पण आपण या ठिकाणी चून घेणार आहोत. जर तुम्हाला क्रॉसमध्ये चून घ्यायची असेल तर क्रॉसमध्ये घ्या, जास्त फुगला जातो. आणि जर कमी तुम्हाला फुगवायची असेल तर तुम्ही जी वरची चून आहे त्याच दिशेने तुमची चून आली पाहिजे. अशा पद्धतीने इथे चून सर्व घेणार आहोत आपण. एक्स्ट्रा 2 त्याच्या पुढे तुम्ही चून देऊ शकता, म्हणजे दंडगेर आपला छोटा असतो त्यामुळे पुढे तुम्ही ह्या पद्धतीने चून अशा घेऊ शकता, एक्स्ट्रा 2-3 घेऊ शकता. तर अशा पद्धतीने गुड्डीबाही आपली कमी याच्यामध्ये तयार झालेली आहे. याला आपण एक पट्टी जोडणार आहोत सरळमधली. तर ही जी पट्टी आहे ती मी ब्लाऊज पीसच्या कपड्याचीच काढलेली आहे, साधारणतः 1.5 इंचची काढली होती. एका बाजूने त्याला दुमडलं आणि आतली बाजू घेतली, त्याच्यावरती आपण आता ही शिलाई करणार आहोत. आता शिलाई केल्यानंतर पुन्हा आपण काय करणार आहोत, त्या शिलाईवरच ही पट्टी आपली आली पाहिजे. अशा पद्धतीने ही जी पट्टी आहे ती आपण लावणार आहोत. इथे प्लेन पण तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्याकडे अशी छोटीशी डायमंडची लेस बाहीला ती बघा, ती पण तुम्ही या ठिकाणी लावू शकता. बाही बघा तयार झालेली आहे. दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे. जेव्हा तुम्हाला चून घ्यायची आहे तेव्हा शोल्डरच्या तिथून दोन्ही बाजूचं अंतर एकसारखंच असू द्या. त्यामुळे काय होतं, दोन्ही पण आपल्याला ज्या बाजू आहे ते एकसारख्याच येतात, मागची आणि पुढची. तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आपला हा ब्लाऊज बनला जातो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. आता फिटिंग बघूया. तर या ठिकाणी फिटिंग 29 आहे तर 14.5 आणि इथे घेतलेलं आहे 7.25, इथे घेतलंय 9 इंच, इथे पण 7.25, 7.25 किती झालं 14.5, पाठीमागे किती झालं 14.5, 14.5 आणि 14.5 किती 29, आणि वरती आपण 9 घेतलं म्हणजे किती 18, आणि पाठीमागे पण 18, 18 आणि 18 36. तर अशा पद्धतीने आपली फिटिंग असते. सुईच्या बाजूने एक शिलाई देऊन घ्यायची. उरलेला कपडा या ठिकाणी लगेच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडासा कपडा साईडचा कट करून घ्यायचा आहे. आता आतली बाजू बघा मेन फिटिंगची. जर त्या खुणा मागे पुढे झाल्या तर त्याचा मध्य करा, नाही झाल्या तर त्या खडूच्या लाईनवर आल्या तरी चालेल. दंडघेर आपला या ठिकाणी किती आहे बघायचंय. तर आपला दंडघेर आहे या ठिकाणी 6.5 इंचाचा. तर तिथे खून करून आपण मागे पुढे करत ही शिलाई या ठिकाणी करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही फिटिंग करायची आहे. अगदी 5 मिनिटात बनणारी ही फिटिंग आहे. सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. परफेक्ट 36 साईजचा हा ब्लाऊज गुड्डीबाही सोबत आपला तयार आहे सिल्क साडीवरचा. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला. तर बघू शकता या ठिकाणी आपला हा परफेक्ट गुड्डीबाही सोबत ब्लाऊज तयार आहे. मस्तच. तुम्ही पाठीमागे जर तुम्हाला नाडी टाकायची तुम्ही नाडी टाकू शकता, किंवा तुम्हाला प्लेन ठेवायचे तुम्ही प्लेनही ठेवू शकता. तर या ठिकाणी आपण नाडी लावणार आहोत. मटका गळा म्हटलं की नाडी येतेच.
तर नाडी बनवली होती. तर शोल्डरपासून 2.5 इंचाचं अंतर घेऊन एकदम पॅकमध्ये ही नाडी आपण लावणार आहोत. कोणत्याही साडीवर तुम्ही शिवू शकता. सिल्कच्या, काठाच्या, खूप सुंदर दिसतो. सध्याची ट्रेंडिंग ब्लाऊज आहे हा. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर बघू शकता आपला ब्लाऊज या ठिकाणी तयार आहे. दिसायलाही छान दिसतो. कमी वेळेत होतो. नक्की ट्राय